नमस्कार सगळ्यांना. आज आपण बोलणार आहोत आपल्या आज्ञाचक्राबद्दल. आज्ञाचक्र म्हणजे ह्याला अजनाचक्र किंवा मग थर्ड आय चक्र आपण म्हणतात. ओके, तर हा आपल्या दोन्ही आयब्रोच्या मध्यभागी स्थित असतो. ह्याचं काम जर तुम्ही बघितलं तर आपण असं म्हणू शकतो की एक आत्म्याचा डोळा असं म्हणू शकतो. ओके, याला आज्ञाचक्र का म्हणतात? कारण प्रत्येक आज्ञा आपली मांडणं किंवा आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो ती पूर्ण करण्यासाठी जी शक्ती किंवा ताकद लागते ती थर्ड आय चक्रामध्ये असते. व्हिज्युअलायझेशन जे करायचं असतं आपल्याला ते सगळं थर्ड आय चक्रामध्ये असतं. आज्ञाचक्र कुठेतरी जागरूक झाल्यावर आपण असं म्हणू शकतो की आपण ना भ्रमाच्या पलीकडे पाहतो किंवा एक वेगळं विश्व बघण्याची ताकद आपल्यामध्ये येते. प्रत्येक गोष्टीला बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आपल्यामध्ये भेटतो. आपण खूप लवकर त्या युनिवर्सशी किंवा देवाशी कनेक्ट करू शकतो थ्रू थर्ड आय चक्र. ओके, याचं स्थान जसं मी बोलले की दोन्ही आयब्रोच्या मध्यभागी आहे. ह्याचं तत्व जर आपण बघितलं ह्याचं प्रकाश तत्व आहे. प्रकाशानेच हे मेंटेन होतं असं आपण म्हणू शकतो. ओके, इंडिगो रंग ह्याला दर्शवला जातो. ओके, मंत्र जर ह्याचं बघितलं तर ओम मंत्र आपण याच्यासाठी चॅन्ट करू शकतो. तुम्ही थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह करण्यासाठी डोळे झाकून तुम्ही फक्त व्हिज्युअलाइज करा. पूर्ण फोकस तुमची एनर्जी ह्याच्यावरती लावा थर्ड आय चक्रावर, आणि जितकं जास्त तुम्ही वेळ है ना ह्याच्यावरती एनर्जी ठेवताल आणि कंटिन्यू ठेवताल. लोक विचारतात मला की एकदा केलं तर होईल का, दोनदा केलं तर होईल का, आम्हाला तर काय अनुभवलं नाही, आम्हाला जाणवलं नाही. माझा एक व्हिडिओ पण आहे ह्याच्यावरती. ओके, तर तो जाऊन बघा तुम्ही है ना, आणि त्याला प्रॅक्टिसमध्ये आणा. इट विल टेक टाईम तुमचं थर्ड आय चक्र ॲक्टिवेट होण्यासाठी, बिकॉज इट्स अ लाँग प्रोसेस ना. असं छोटंसं नाही आहे की आता तुम्ही केलं आणि आत्ताच तुम्हाला त्याचे अनुभव व्हायला लागले किंवा जाणवायला लागलं. इट विल टेक 40 to 90 days. ओके, टू ॲक्टिवेट तुमचं ते थर्ड आय चक्र. हा जर असंतुलित झाला तर काय होतं, ह्याचा दुष्परिणाम जर आपण बघितला तर असं दिसतं की लोक ना भ्रमात खूप जास्त राहतात किंवा ज्यांना हे म्हणतो ना आपण असं सायको टाईपची माणसं नसतात का, खूप वेगळा आनंद, चुकीच्या गोष्टींमध्ये आनंद त्यांना जाणवायला लागतो. ओके, मेंटली थोडे डिस्टर्ब होतात. थर्ड आय चक्र डिसॲक्टिव्ह झाल्यामुळे किंवा है ना त्याचं ओव्हर म्हणजे प्रोडक्शन झाल्यामुळे कधीकधी लोकांना असे पण अनुभव होतात. काय होतं, आपले सगळे चक्र देवानी ना आपल्याला 7 चक्र दिले. ठीक आहे, तर ह्या सगळ्या चक्रांना एकत्र एक लयबद्ध पद्धतीने ॲक्टिव्ह करणं दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, लोक काय करतात डायरेक्ट थर्ड आय चक्रावरती फोकस करतात. मग कधी कधी ते घातक ठरू शकतं. त्यांना खूप म्हणजे ते लोक भविष्यवाणी वगैरे करू शकतात पण त्या बाकीच्या गोष्टींमध्ये ना ते लोक अव्यवस्थित असतात, असं होऊ शकतं. ओके, ह्याचे साईड इफेक्ट पण आहेत, तर हे पण लोकांना लक्षात ठेवायला पाहिजे. डायरेक्टली तुम्ही थर्ड आय चक्रावरती हे न करता म्हणजे फोकस न करता मूलाधारपासून करा सुरुवात किंवा क्राऊन चक्रापासून सुरुवात करा. आणि सगळे चक्र तितकेच महत्त्वाचे आहेत आपल्या शरीरासाठी. ओके, हे वरचे 3 चक्र आहेत हे आपल्याला युनिवर्सशी जोडतात, त्याच्या गोष्टींशी जोडतात. खालचे जे 3 चक्र आहेत ते ह्या भूतलावरची जी माया, मोह माया किंवा ज्या गोष्टी आपल्या आहेत आजूबाजूला त्या गोष्टी जोडतात. ओके, मध्यभाग आहे हार्ट चक्र, तर तो पण तितकाच महत्त्वाचा आहे जो दोघांमध्ये एक ब्रिजचं काम करतो. ओके, त्या युनिवर्समध्ये आणि आपल्या पृथ्वी तलावरच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या, बिकॉज इथे राहायचं आपल्याला श्वास तर घ्यावा लागेल ना, खावं लागेल, प्यावं लागेल, त्यामुळे त्याच प्रकारे आणि मग आपण साधना करणार आहे. बरोबर, तर सुरुवात जर रूट चक्रापासून केली ना इट विल गिव्ह यू मोर स्ट्रेंथ. म्हणजे तुम्ही जर फायनान्शियली स्टेबल असताल तर तुम्ही पुढचा विचार करू शकता. ठीक आहे, तुम्ही फायनान्शियली स्टेबल नसताल तर तुम्ही चक्र जागृत करण्याबद्दल नाही विचार करणार, तुम्ही डेलीच्या धडपडमध्ये राहताल. ओके, सो ट्राय पहिल्यापासून म्हणजे रूट चक्रापासून सुरुवात करा. हळूहळू तुम्ही है ना क्राऊन चक्रापर्यंत या. असं करून फोकस करा, कारण लोक काय करतात जास्त थर्ड आय चक्रावरती फोकस करतात, विच इज रॉंग. जर आपण बघितलं क्रिस्टल कुठला वापरू शकतो आपण आपल्या थर्ड आय चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी, तर आपण हे म्हणू शकतो एमॅथिस्ट क्रिस्टल थर्ड आय चक्राला ॲक्टिव्ह करण्यासाठी चांगलं असतं. ओके, ह्याला जवळ ठेवा. अफर्मेशन म्हणा. अफर्मेशन काय म्हणू शकतो, माझं अंतर्ज्ञान मला योग्य मार्ग दाखवतोय.
ओके, हे वाला असायला पाहिजे, किंवा मी एक युनिवर्सशी, मी त्या एनर्जीशी जुडतोय असं असायला पाहिजे. मी जसं पहिल्याच व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे, मी ते टॅग पण करेल त्या व्हिडिओला, तर तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा, इट विल हेल्प आहे ना. शांभवी महामुद्राबद्दल सांगितलं आहे, जी पूर्णपणे फोकस करते आपल्या थर्ड आय चक्रावरती. तर कुठेतरी ते प्रॅक्टिसमध्ये आणणं अति महत्त्वाचं आहे तुम्हाला. हळूहळू करून बाकीच्या चक्रांचे पण व्हिडिओज आहेत माझे आलेले, ओके, तर ते बघा. रूट चक्रापासून आत्तापर्यंत आपले सगळे व्हिडिओ आलेत, क्राऊन चक्राचा फक्त बाकी, याच्यानंतर तो येईल. तर प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसमध्ये आणा, स्टार्टिंगपासून आणा, तर हळूहळू तुम्ही ग्रो करताल. किंवा त्या युनिवर्सपर्यंत पोचायचा जो मार्ग आहे तिथे पोचण्यासाठी हे अति महत्त्वाचं आहे. थर्ड आय चक्राबद्दल आपण हे पण म्हणू शकतो की हे तुम्हाला ना कुठेतरी शंकराचा तिसरा डोळा दाखवतो किंवा इंडिकेट करतो. मग त्याचप्रमाणे आपल्यामध्ये पण शिव आहे, आपल्यामध्ये पण ती ताकद आहे, ती एनर्जी आहे. जसे ते शिव ध्यानात असतात है ना, पण त्यांच्या थर्ड आय चक्राने त्यांना सगळं काही दिसत असतं, सगळे काही अनुभव करू शकतात, ते बघू शकतात, समजू शकतात काय चालू आहे काय नाही है ना, तर बंद डोळ्यांनी पण. तर ही ताकद किंवा ते शिववाली जी एनर्जी आपल्यामध्ये आत्मसात करण्यासाठी तुम्हाला चक्र बॅलन्स करणं अति महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात अति महत्त्वाचं चक्र आहे थर्ड आय चक्र. कुणाला जर ध्यान करायला प्रॉब्लेम होत असेल है ना, तेवढं फोकस लागत नसेल, तर एखादा मंत्र प्ले करून ठेवा तुम्ही, त्याच्यासोबत बोला, डोळे बंद करा आणि फोकस इकडे करा, ठीक आहे. ते 108 वेळा, भले ओम नमः शिवाय असेल किंवा फक्त ओम असेल, ह्या मंत्रांनी पण तुम्ही खूप जास्त कनेक्ट होता. फक्त फोकस, लक्ष फक्त इकडे ठेवायचा प्रयत्न करा, ओके. जर तुम्हाला असं लक्ष लागत नसेल, तुम्ही ना असं बोट ठेवू शकता त्याच्यावरती आणि जस्ट बोटावरती फोकस करायचा प्रयत्न करा. आपोआप तुमचं थर्ड आय चक्र हळूहळू ॲक्टिव्ह होईल, पण होताना तुम्हाला 100% दिसेल. हा ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपल्याला ना भविष्याच्या घडणाऱ्या गोष्टी आपल्याला कळतात, किंवा सिक्स सेन्स आपण म्हणतो ते जागं होतं, कॉन्फिडन्स तुमचा वाढतो, ओके. एक ऑरा एनर्जी वेगळी तुमच्यामध्ये निर्माण होते. तुम्हाला माहिती असेल खूप सारी लोक आहे ना असं भस्म लावतात, इकडे टिक्का लावतात, जसं मी पण लावलं आहे, ओके. दिस इज ऑल बिकॉज ऑफ ती एनर्जी स्प्रेड नको व्हायला, ओके. इथे खूप साऱ्या निगेटिव्ह एनर्जी पण असतात ज्या ह्या गोष्टी शोषून घेऊ शकतात किंवा है ना त्याचा निगेटिव्ह उपयोग करून घेऊ शकतात. त्यामुळे पंडित लोक किंवा असं भस्म लावतात जे माथ्यावरती, ते पूर्णपणे ब्लॉक करण्यासाठी असतं, ओके. हे पण समजून घेणं अति महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला जाणवायला लागेल की है ना थर्ड आय चक्र तुमचा थोडा ॲक्टिव्ह झाला आहे, त्यावेळेला तुम्हाला टिक्का लावणं किंवा है ना, बऱ्याच संप्रदायामध्ये पण असतं ना टिक्का लावायचा, त्याचं कारण एकमेव हेच आहे की थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह झालं आहे, त्याचं नेगेटिव्ह लोक उपयोग करून घेऊ नये, ठीक आहे, ती एनर्जी शोषून घेऊ नये. त्यामुळे तुम्हाला टिक्का वेगळ्या पद्धतीने आहे ना, श्रीकृष्णाचं जर वेगळं असतं, हनुमानजीचं वेगळं असतं, बाकी पंडित लोकांचं वेगळं असतं, कुठे गुरु दीक्षा घेतली तर त्यांचं वेगळं असतं, पण ते करा. जर तुम्हाला पॉसिबल नसेल, तुम्ही ऑफिसला चाललात, बाहेर चाललात, तर तुम्ही ना पाण्याने पण करू शकता. म्हणजे टिक्का है ना पाण्याचा फक्त असं आपण जसं लावतो है ना, पाण्याचा लावा तुम्ही भले, ठीक आहे, पण त्यांनी पण ते प्रोटेक्ट होण्यात मदत होईल तुमच्या थर्ड आय चक्र, ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला व्हायब्रेशन जाणवायला लागेल, जेव्हा कधी जाणवायला लागेल काहीतरी एनर्जी, ऊर्जा, त्यावेळेला आपला थर्ड आय चक्राला ब्लॉक करणं इज मस्ट. ह्याच्यामुळे असं म्हणू शकतो आपण, इंट्युशन पॉवर तर तुमचं वाढतं, कुठेतरी सेल्फ रिअलायझेशन होतं. लोकांनी असा पण अनुभव सांगितला आहे मला, जेव्हा थर्ड आय चक्र त्यांचा ॲक्टिव्ह झाला तर त्यांना ना स्वप्न यायला लागली, काही अशा गोष्टी दिसायला लागल्या ज्या मागे घडल्यात, म्हणजे मागच्या जन्मात घडल्यात, त्या गोष्टी पण कळायला लागल्या. अवेअरनेस कुठेतरी येतं प्रत्येक गोष्टीला घेऊन आपल्यामध्ये, इमॅजिनेशन आपलं वाढतं, क्लिअरिटी आपली वाढते, ओके. या थर्ड आय चक्र ॲक्टिव्ह झाल्यामुळे असं म्हणू शकतो, ओके. कनेक्शन विथ हायर पॉवर किंवा कनेक्शन विथ युअर गुरु हे तुम्हाला फील व्हायला लागतं. म्हणजे टेलिपॅथी आपण म्हणतो ना, त्या गोष्टी घडायला लागतात तुमच्याबरोबर. तुम्ही गुरुबरोबर, देवाबरोबर, प्लस इतर लोकांबरोबर पण टेलिपॅथिकली कनेक्ट होऊ शकता थ्रू थर्ड आय चक्र जेव्हा ॲक्टिव्ह होतो त्यावेळेला. तर ह्याचे खूप फायदे आहेत. तर नक्की तुम्ही करून बघा आणि प्रॅक्टिस करा, ह्याला आणा आणि हे लावायला विसरू नका, ओके. पाण्याने लावा, स्टुडंट असताल, कामाला जाताय, पॉसिबल नाही आहे,
पाण्याने लावा, काही हरकत नाही आहे, पण तो ब्लॉक करणं, बंद करणं इज मस्ट. जिथे तुम्हाला व्हायब्रेशन होते माथ्यावरती फील, तिकडे तो टिक्का लावा, मोठा लावा, छोटा लावा, पाण्याचा काही फरक पडत नाही ना, तो वाळून जाईल. पुसू नका नंतर त्याला, लावून तुम्ही वाळू द्या त्याला, ओके, जागेवरती. हे करून बघा तुम्ही, नक्की तुम्हाला फरक पडेल. आणि थँक्यू.